ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। थेट जाऊयात शिर्डीमध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। अक्षय, आपण पाहतोय 9 वाजले आहेत, कशा पद्धतीने मतदारांचा त्या ठिकाणी प्रतिसाद पाहायला मिळतोय? वर्षा, आपण जर बघितलं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांचा बघायला मिळतोय। मोठी रांग या संगमनेर मधल्या मतदान केंद्रावरती बघायला मिळते आणि स्वतः आमदार सत्यजित तांबे आपल्यासोबत आहेत। ते देखील रांगेत उभं राहून मतदान करण्यासाठी वाट बघत आहेत। सर, आपण जर बघितलं तर आज मतदानासाठी तुम्ही या ठिकाणी आला आहात, रांगेमध्ये उभा आहात, काय आवाहन कराल? कारण तरुणांमध्ये तुमची मोठी क्रेज आहे। नाही, हेच आवाहन करेल की देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही निवडणूक आहे आणि पुढच्या 5 वर्षाचा कारभार आपल्या देशाचा कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवणारी ही निवडणूक आहे। आणि म्हणून सगळ्या युवकांनी, युवतींनी, विशेष करून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या सर्वांनी बाहेर आलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे। उन्हाचा तडाखा फार मोठा आहे, त्यामुळे सकाळी जेवढं जास्तीत जास्त मतदान होईल ते जास्तीत जास्त चांगलं राहील। ऑनलाईनचा एक विशेष उपक्रम देखील तुम्ही मतदारांसाठी राबवण्यात आला होता, नेमका त्याचा कसा प्रतिसाद मिळाला? काय नवीन मतदारांच्या, पहिल्या मतदारांच्या प्रतिक्रिया तुम्हाला मिळाल्या? नाही, नवीन मतदार आपल्या देशात 1,80,00,000 जास्त आहे असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं आणि म्हणूनच माझ्या मनात ती कल्पना आली आणि मिस्ड कॉलच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करणं की कसं मतदान करावं, कोणाला करावं, का करावं, या सगळ्या विषयावर मी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक उपक्रम राबवला। 1,50,000पेक्षा जास्त युवक युवतींनी मला त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि मला आनंद आहे की जे नवमतदार आहेत, पहिल्यांदा मतदान करणारे, ते अतिशय उत्साहाने या प्रक्रियेमध्ये भाग घेताना दिसत आहेत। तुमच्या जिल्ह्यातच दुसरा एक मतदारसंघ आहे शिर्डी व्यतिरिक्त, नगर लोकसभा मतदारसंघ। डॉक्टर सुजय विखे पाटील भाजपाकडनं उमेदवार आहे, निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं यांच्यात लढत असणार आहे। तुम्ही समवयस्क आहात, सुजय विखे पाटील यांचे काही काळ तुम्ही एकत्र काम देखील केलं होतं। अशात नेमकी ही निवडणूक कशी बघता? नाही, चुरशीची निवडणूक आहे आणि नगर दक्षिणची ही चुरशीची आहे, इकडं ही शिर्डीची चुरशीची आहे। 2014 आणि 19च्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच असं जाणवतं आहे की उमेदवारांच्या मेरिटबद्दल चर्चा आज लोकांमध्ये होती आहे। 14 आणि 19मध्ये मोदी लाट होती, त्यावेळेस कोण उमेदवार होतं हे देखील लोकांनी पाहिलं नाही। मात्र यावेळेस लोक उमेदवारांचे मेरिट्स वर चर्चा करत आहेत, स्थानिक प्रश्न चर्चेला येत आहेत आणि मला असं वाटतं की हे आशादायक चित्र आहे। म्हणजे 2019चा सुजय विखे पाटलांचा विजय हा मोदी लाटेत झाला असं म्हणताय? नाही, साहजिकच त्यावेळेस मोदींची लाट होती, त्यामुळेच त्यांना फायदा झाला होता। यावेळेस जेव्हा ते निवडणुकीला सामोरं जात आहेत तेव्हा त्यांनी 5 वर्षात काय केलं, काय नाही केलं ह्याचा हिशोब त्यांना लोकांसमोर द्यावा लागतो आहे आणि समोरचे उमेदवारही विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांनाही हिशोब द्यावा लागतो आहे। मला असं वाटतं की एक चुरशीची निवडणूक त्यानिमित्ताने उभी राहिलेली आहे। एकूण 5 वर्षाचा तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा जर हे बघितला वाटचाल, तर कशी दोन्ही खासदारांचं कशा पद्धतीने तुम्ही रेटिंग कराल? आता हे रेटिंग करणं म्हणजे मतदारांना सांगणं आहे की कोणाला मतदान करा, त्यामुळे ह्यावर आजच्या दिवशी मी फार टिप्पणी करणार नाही। परंतु मला निश्चित वाटतं की तिकडं नगर दक्षिणमध्ये तरुण उमेदवार आहेत, त्यामुळं एक आशादायक चित्र आहे। इकडे जे दक्षिणमध्ये जी परिस्थिती आहे, इथं राखीव मतदारसंघ असल्यामुळे एक थोड्या बहुत प्रमाणामध्ये कायमच आम्ही 2009पासून पाहत आलेलो आहे की निवडणुकीकडे बघण्याचं आणि खासदारांकडून अपेक्षा ठेवण्याचं प्रमाण थोडंसं कमी असतं इकडे आणि म्हणून आता ही निवडणूक आता 4 जूनलाच बघणं औत्सुक्याचं ठरेल की नेमकं लोक याला कसा प्रतिसाद देत आहेत। तुम्ही एक मतदार म्हणून बोलतात, मात्र तुम्ही एका पक्षाचे लोकप्रतिनिधी देखील आहात, म्हणून तुम्हाला मी राजकीय प्रश्न विचारला होता। 4 जूनला तुमच्या मतदारसंघात, तुमच्या जिल्ह्यात काय चित्र बघायला मिळेल? आता हे बघणं माझ्यासाठी देखील उत्सुकतेचं आहे, त्यामुळं आपल्या सगळ्यांनाच मला असं वाटतं की 4 जूनची वाट पाहावी लागेल। आपण बघतोय अतिशय समजूतदारपणे त्यांनी कुठल्याही राजकीय विषयावर बोलणं टाळलेलं आहे आणि आपण पूर्ण लांब अशी रांग बघतोय। अनेक मतदार या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत। सुजय विखे, सत्यजित तांबे हे स्वतः त्यांच्या परिवारासकट आलेले आहेत आणि मतदान करतायत, तर मतदान केंद्रामध्ये ते दाखल झाले आहेत आणि ही आपण थेट दृश्य बघूयात आमदार सत्यजित तांबे यांच्या मतदानाची। वर्षा।